मित्रांनो, आज बोरजाईवाडीकरांचं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे कापिलकरांचा सरदार आणि त्याच्यासोबत भोंगा डॉन पळाला. आदतमधला हा भोंगा डॉन आहे आणि आपल्यासोबत त्या बैलाचे मालक आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी सुधीर गिसरे. बरं, कुठलं गाव वगैरे सांगा. आम्ही सासवड बिवरी पुणे. कुठला आहे नंदी नक्की? म्हणजे आदतमधला तुम्ही सांगितलं की एक नंबर केला आहे मागाशी तिथं, परंतु हा नंदी कुठून घेतलेला आहे? हा नंदी आम्ही शिंदेवाडीमधून घेतला. आमचे मित्र अक्षय शिंदे त्यांच्याकडून घेतला होता. आता बबन ड्रायव्हर नाही का करोळे त्यांच्यापाशी आता सांभाळायला बैल आहे. बरं, बाप्पू करोळे त्यांच्यापाशी सांभाळाय. आणि बैलाचं नियोजन आता स्वतः बबन ड्रायव्हर आमचे अजित नलावडे नाही का साहेब, पहिलवान अजित नलावडे ते एक करतात. ओमशेठ खेडेकर ते म्हणजे मालक आहे स्वतः म्हणायचं. आणि त्यांच्याबरोबर बाबू शेठ ओमकार लोळे त्यांचा हा खोंडे. बरं. काय सांगाल, नियोजन कसं काय सरदार सोबत झालं होतं? नियोजन काल आम्ही माळशिरसला पळा गेलो होतो. पहिल्या गटात पळल्यानंतर आमची गाडी लॉबी झाली होती. तर त्याच्यानंतर अचानक रात्रीनं बसल्यानंतर आमचं अचानक नियोजन झालं पळायचं सरदार बरोबर. पहिलवान अजित शेठने कॉन्टॅक्ट केलं आणि हा पायरा झाला. काय सांगाल, कशी गाडी पळली, कोणत्या गटात गाडी पळली? आपला गट पळाला 44 नंबरचा. आम्ही गट काढला कडनी, सेमीमधून होता. आणि आनंद ह्या गोष्टीचा एक नंबरपेक्षा की आम्ही फायनली एक नंबर कडनी पळून केली. 8 नंबर तासाने कडनी पळून केली. हा कडनी पळाला आदत आमचा. बरं. ज्यावेळेस सेमी काढला त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं की आज वासरानं आणि त्यानंतर सरदाराने दाखवून दिले की काय करू शकतात? नाही, तर असा अंदाज आम्हाला होता गाडीचं मधून असं तर आम्ही एक नंबर करणार 100% अंदाज होता. फक्त आम्हाला कडनी लागल्यानंतर आम्हाला 1-2-3 नंबरचा अंदाज लागला होता की 2-3 नंबर होऊ शकतो. परंतु आमचं ठरल्याप्रमाणे एक नंबर करून दिला आम्हाला वासराने आणि त्याच्यावर सरदार एक नंबर पळाला. काय सांगाल मालकांच्या बद्दल, काय सांगा सरदारच्या? चांगला स्वभाव, चांगला आहे माणूस, एक नंबर आहे. एका शब्दावर बैल दिला त्यांनी आम्हाला. 1 रुपयाचा अपेक्षा नव्हती. 1 रुपया आम्हाला मागितलं नाही, काय नाही. आणि हाय असा त्यांनी सांगितलं. गट कडनी लागल्यानंतर माझा बैल कडनी पळवतो. आमच्या 8 नंबरनी पण गाडी कडनी होती. 1 नंबर होती स्वतः यांनी कडनी बैल पळवला गटाला. गट पण आम्ही नंबर केला, आनंद आहे. काय सांगाल एवढं छोटंसं वासुर आणि ती बी पब्लिकनं पळालं, काय सांगाल? आनंदच आहे, मालकाला काय आनंदच राहतो. त्यांनी नंबर केला. गुलाल भेटणं हा महत्वाचा आहे. गुलाल महत्वाचा तर प्रत्येकाला असतो, परंतु गाडी ज्यावेळेस पब्लिकनं पळते आणि त्या पब्लिकनं पळून एक नंबर करणे म्हणजे चेष्टा नाही. आणि तिथून तो आनंद वेगळाच असतो. ज्यावेळी बैल पब्लिकनं पळतात ती खरोखर मालकासाठी पळतात. एक राहुल दादा सांगितलं की जो नंदी, खरा नंदी जो पब्लिकनं पळतो एक नंबर करतो तोच त्याला म्हणायचा पब्लिकचा बादशाह. एक पब्लिकचा बादशाह म्हणावं लागेल दोघांना सुद्धा. काय सांगाल? या क्षेत्रात दोन्ही बैल जर कडेचे असेल तर म्हणजे मालक म्हणजे कुठलाच त्रास होत नाही. आता या क्षेत्रात काय झालंय, तुम्ही रोज म्हणशीला आम्हाला मधनं पळायचंय, मधनं चिट्टील. या बैलगाडी क्षेत्रात इतका संघर्ष करायला लागतोय. आता कडन आलं तर कडन पळायला लागतं. मग फाटी असले चालत नाही. फक्त दोन बैल कडेचे असले ना मालक पण ठाम राहतात ना, किंवा ड्रायव्हरला सुद्धा गाडी आणायला म्हणजे सोपं पडतं की बाबा हा बैल कडेचा म्हणल्यावर बैल कडे जर पडला तर काय करणार तुम्ही? मग कुठं ह्या बैलांना दाबलं गाडीत. आणि कसं असतं, कुठल्या आपल्या बैलांनी पळून मार खाल्ल्यावर तर काय वाटत नाही. गाडी जर बाहेर गेली तर आपली निंदा करणारे अनेक लोक असतात. नावं ठेवणारे बी तेवढीच असते, ते नावणार बी तेवढं असते. त्यामुळे बैल हा कडच असला तर या क्षेत्रात म्हणजे या क्षेत्रात तो माणूस टिकतो. बरोबर. काय सांगाल, हे नियोजन किती दिवसापूर्वी बनवलं की ही गाडी या मैदानामध्ये पळवायचं? काल दुपारी झालं. आणि ह्या नियोजनामध्ये नितीन गिसरे यांनी स्वतः भरपूर पळापळ केलेली आहे. नितीन गिसरे असतील किंवा अजित नलावडे असतील, ओम खेडेकर नाही का, त्यांनी स्वतः मालकांनी किंवा बबन ड्रायव्हर होते त्यांनी स्वतः लक्ष घालून हे पायरा करून आम्हाला पायरेकरांनी पण काही नाही एका शब्दावर बैल दिला. काल नियोजन झालं गाडी आमची दुपारच्या पुढं आणि आज गाडी पळवली. का फाटीबद्दल काय सांगाल, कशी फाटी होती? आता कसं आहे, फाटी शेवटी कसं आहे, फाटी कसली जरी असली तरी पळणं महत्वाचं आहे. गुलाल करणं महत्वाचं आहे. कारण गुलासाठी माणसं भरपूर संघर्ष करतात. आता कसं होतं, आपण गट जर कडनं काढला तर आता आम्ही गट कडन काढला, आम्हाला सेमी म्हणणार पण फायनल कडनं आलं. पण तसं म्हणता येत नाही ना की आपल्याला की बाबा कडन आल्यानंतर काय करायचं. शेवटी बैलांच्या धमक आहे. दोन्ही बैलांच्या धमक होती म्हणून गाडीनं एक नंबर केला. बरोबर, बैलांच्या धमक पाहिजे. बरोबर आहे.
थोडंसं याचा इतिहास सांगा, ह्याला कसं व्हायचा पळ वगैरे काय? काय झालं आता तसं तर सगळ्यात महत्त्वाचं आता चांगल्या दावणीला 003 रणजित शेटगिसरे ह्यांच्या दावणीला आता म्हणजे नाही का त्यांचं नाव पळतो, त्यांचं नाव त्यांच्या आता मल्हार बैल सोने हिंदगिसरे मल्हार पुशेगावला झाला होता, त्यानंतर आता येडा रायना तो पण चांगला मध्ये पळतो त्यांचा, आणि त्या चांगल्या दावणीला बैल आहे. आता बबन ड्रायव्हर स्वतः ते पण नियोजन करतात, त्यामुळं रणजित शेट असतात, अजित नलावडे असतात, नितीन गिसरे, बाबू लोळे, स्वतः ओमखेडेकर आहेत, यांचं नियोजन सगळं चांगलं आहे, त्याच्यामुळं अडचण येत नाही पायऱ्या वगैरेला. माणसं एका मिनिटात बैल देतात त्यांना. आताच बरडला आम्ही सरकारवर पळवतो, निमगावकरांचं सरकार ते पळवतो, आम्हाला सिमीला थोड्याशात मार खाला होता, पण नशीब एक दिवस त्याला जर बैल चांगला लागला तर तो चांगलाच पळतो. यांचं एक वाक्य मला म्हणजे म्हणले अक्षरशः मला म्हणजे बरं वाटलं. हे काय म्हणले, आज तुमचा बैल आम्हाला पुरला, आज आम्हाला पण बरं वाटलं. नाही म्हणजे नाही, आमच्या आम्ही बैलाला कुठला मान नंदीला वाटलं. म्हणत नाही त्यांचं बैल, फक्त आमचं वासरू चांगलं पळतंय, आम्ही कुठला नंदी आम्हाला असं बोलत नाही, पण ह्यांचा बैल आज 1 नंबर पडला वासराला घेऊन, 1 नंबर मध्ये पडला. बरोबर आहे. आम्ही असं म्हणत नाही कुठला बैल आम्हाला कमी पडला, सगळ्यांचेच बैल आपल्याला देतात, हे लय महत्वाचं आहे. कुठला पण माणूस असू द्या, तो मोठा असू द्या लहान असू द्या, बैल भेटणं हे लय महत्वाचं आहे. एका शब्दात जसं यांनी रात्री काय सांगितलं, एका बैल घेऊन येतो, पैसे रुपयाची अपेक्षा नव्हती त्यांना, वायदीची नाही कशाची नाही. आम्ही वायदे पण घेत नाही. मित्रांनो बघू शकताय, पश्चिम महाराष्ट्र केसरीचा बहुमान जो आहे तो पटकवला या जोडीनं. ही जोडी परत कधी पळताना दिसेल आपल्याला? बघू आता लवकरच दिसेल, काय अडचण नाही. आणि हे पायरं म्हणजे मनमोकळेपणाने पायरं झालेलं आहे, त्यामुळे काय कुठली गोष्ट मनमोकळपणा झाली का नाही की कुठल्या गोष्टीला अडचण येत नाही, म्हणजे ही लागत नाही त्याला. शक्यतो महाराष्ट्रात जुळलेली गाडी पळावं, दोन्ही मालकांनी विचार करून पळावं. आणि काय होतं, बैल कुठला पण असू द्या, जर बैलांची गाडी जुळून पडली तर ती गाडी काही पण करू शकते, काही पण. आज आम्ही कडे लागलो तर बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की ही गाडी 6-7 नंबरला उतरेल, बऱ्याच जणांना असं वाटलं असेल, परंतु गाडी जर जुळली तर आम्हाला विश्वास होता गाडी कडे नसलं तर 1-2-3 मध्ये गाडी उतरणार. आज पश्चिम महाराष्ट्र केसरीचा बहुमान आहे पटकवलेला आहे, काय सांगाल या जोडीने? आनंद वाटला हा, ना, काय स्वप्न कारण की या असतात ते. ठिकाणी रथी महारथी होते हो, आणि भरपूर त्यांच्यामध्ये बैल चांगले. निकाल मिळवणं सोपी गोष्ट नव्हती, आणि ती पब्लिकनं Public, तिथून 1 नंबर मिळवलाय. आनंद एक खूप म्हणजे मोठाच असेल तुमच्यासाठी. बरोबर आहे. ही जोडी पुढच्या कुठल्या मैदानामध्ये किंवा आपला भोंगा कुठल्या मैदानामध्ये पळताना दिसेल? आता 8 दिवस तरी लगेच नाही, बरं. कारण का लहान आहे अजून काय एवढा मोठा नाहीये, बरं. काल पण पळाला होता 1 फेरा, त्यामुळे जरा त्याच्यामुळे 8 दिवसांनी पळेल. ठीक आहे, चालतंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. आमच्या ड्रायव्हर वगैरेंना पण आम्ही मनापासून मानतो, त्यांनी 1 नंबर गाडी आणली. ड्रायव्हरचं नाव सांग. शनिवारी खंबे. त्यांनी 1 नंबर गाडी आणली, त्यांचं पण आम्ही मनापासून आभार मानतो. बरं, ठीक आहे, धन्यवाद. ड्रायव्हर या की. मित्रांनो, भोंगा डॉन आणि सरदारची गाडी याच फायनलमध्ये पब्लिकनं जी गाडी पळवली त्या गाडीवरती ड्रायव्हर होते. आणि हे ड्रायव्हर, तुमचं नाव सांगा ड्रायव्हर. सेने ड्रायव्हर एक कमी. काय सांगाल, गाडीला कसं स्पीड लागलेलं होतं? गाडीनं गटानं पब्लिकनं काढलेला, काय सांगाल? दोन्ही बैल पब्लिकची असल्या हानाची काहीच वाटत नाही घरात. काय मनामध्ये चाललेलं? गाडी पब्लिक नव्हती, मनामध्ये काय चाललेलं? एक लागलं असतं तर काय टेन्शन नव्हतं, आणि 8 लागलं तर काय टेन्शन. पण मनामध्ये शेवटी पब्लिकनं गाडी तिथून 1 नंबर केलाय, एक आनंद वेगळाच असतो, काय सांगाल? नाही काय त्याला काय नाही एवढं. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.